महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या गुणवत्तेबाबत तसेच डॉक्टर व ॲम्ब्युलन्स चालकांच्या समस्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानुसार सध्या तपासणी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ही सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीकडून डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स चालकावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. कामाच्या शिफ्ट, वेळा आणि मिळणारे वेतन याबाबतची खरी माहिती तपासणी दरम्यान समोर येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना बैठक घेऊन तपशील देऊ नये अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर C2 प्रणीत 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने C2चे राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी आरोग्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख आयुक्त यांना निवेदन दिले. चौकशी पूर्णपणे निष्पक्ष व्हावी, चालक व डॉक्टरांवर कोणताही दबाव न आणता खरी परिस्थिती समितीसमोर मांडली जावी यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. BVG कंपनीकडून सत्य लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या प्रकाराला आळा घालण्याचे आव्हानही डॉक्टर कराड यांनी केले आहे. दरम्यान कालपासून ऑडिट प्रक्रिया सुरू झाली असली तरी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून खरी माहिती देऊ नये असे सांगितले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच शासकीय ऑडिटवर नोंदी रिमार्क करण्यास काही ऑडिटर नकार देत असल्याची बाबही पुढे आली असून यामागे कंपनीचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची सेवा उपलब्ध आहे आणि यासाठी बाह्य स्रोतामार्फत BVG सुमित या कंपनीला कंत्राट देण्यात आलेला आहे. या सेवेबाबत आमदार गोपीनाथ पडळकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या संबंध जे काही तक्रारी आलेल्या आहेत, पायलट ड्रायव्हरच्या तक्रारी होत्या, डॉक्टरांच्या तक्रारी होत्या, जी सेवा दिली जाते त्याच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी होत्या, या संदर्भात चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार माननीय मंत्री महोदयाच्या आदेशानुसार तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. परंतु ही तपासणी खोटेपणानं कशी होईल याच्यासाठी BVG आणि संबंधित ठेकेदार प्रयत्न करताना दिसतात आहे. मला महाराष्ट्रातनं जे काही तक्रारी प्राप्त आहेत त्या तक्रारी अशा आहेत की या तपासणीमध्ये ॲम्ब्युलन्सची परिस्थिती तपासण्याबद्दल आहे, तिची तांत्रिक तपासणी आणि तांत्रिक माहिती घेण्यात येणार आहे. परंतु त्याचबरोबर जे काही पायलट आहेत त्या पायलट त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही, त्याचबरोबर त्यांच्या कामाची शिफ्ट कशी आहे, त्यांना वेतन किती मिळतं याबद्दलची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ह्या इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये असलेले डॉक्टर आहेत त्यांच्या बाबतीतही त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांच्या कामाच्या वेळा आणि त्यांना मिळणारं वेतन याबद्दलही तपासणी करण्यात येत आहे. परंतु आत्ता BVG कंपनी हे पायलट आणि डॉक्टर्स यांच्यावर दबाव आणते आहे आणि दबाव आणून ही जी तपासणीतला डॉक्टरांबद्दलचा आणि पायलटबद्दलची माहिती आहे ते तुम्ही भरून देऊ नका, ती कंपनी भरेल अशा पद्धतीच्या सूचना ह्या डॉक्टर आणि पायलटला देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी दबाव आणण्यात आलेला आहे. जर तुम्ही खरी माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशी धमकी BVG कंपनीनं पायलट आणि डॉक्टरांना दिलेली आहे. त्यामुळे ही तपासणी हे एक नाटक होईल, हे खोटेपणानं तपासणी होईल आणि म्हणून या संदर्भात मी संघटनेच्या वतीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर या NHMचे जे प्रमुख आहेत डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याकडे पण तक्रार दाखल केलेली आहे. माझं आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे की ही खोटेपणाने जी तपासणी चालू आहे ती ताबडतोब बंद झाली पाहिजे
आणि वस्तुनिष्ठ असा अहवाल आपल्यापर्यंत आला पाहिजे. DVG कंपनी दबाव निर्माण करून खोटा तपासणी अहवाल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याला प्रतिबंध घातला पाहिजे. सांगितले की त्यांच्याकडे गाड्या घ्या आणि तुम्ही चेक करा. तुम्ही आहे आणि आम्ही ओळखत नाही, तुम्ही बीव्हीजन तुम्ही आहे असं करलाय. मला गव्हर्नमेंटने पाठवलं की बीव्हीजन पाठवलं? गव्हर्नमेंटने पाठवले. तो कुणाकडे पाठवले? बीव्हीजी कडे पाठवले. बीव्हीजी कोणाच्या अंडर काम करल्या? बीव्हीजी कोणाच्या अंडर काम करल्या? गव्हर्नमेंटच्या. मग तेच सांगवले ना. मग तुम्ही कोणाच्या अंडर काम करलाय? गव्हर्नमेंटच्या करला का बीव्हीजीच्या? बीव्हीजीच्या. मग तुम्ही बीव्हीजन तुम्ही बघा ना, आम्हाला काय मध्ये वडालाय? तुम्ही दोघं जण बघा ना, तुम्ही त्यांच्याकडे काम करलाय त्यांच्याशी. तुम्ही सर काय म्हणताय, फॉर्मवर रिमार्क टाकू शकत नाही. बीव्हीजी कोणासाठी काम करते? कुठले? बीव्हीजी कोणासाठी करताय काम? बीव्हीजीला गव्हर्नमेंट पैसे देते, त्या पैशासाठी काम मग करते. ते पैसे आम्हाला नीट पोहोचत मग ते बीव्हीजीशी तुम्ही भांडा भांडायला ना. पाहिजे. अहो, मी काय म्हणाले, तुम्ही गव्हर्नमेंटशी भांडून का उपयोग? बीव्हीजीशी भांडा ना तुम्ही. हो का? तुम्ही असं उलट का भांडायला मला हे समजत नाही. तुमच्याशी भांडायचं नाही नाही, बाबा. तेच सांगतो. सांगतोय. आमचं आणि तुमचं काय तात्विक वाद असं नाही. म्हणणं आहे, ते तुम्ही लिहून घ्या असं म्हणणं आहे. हे बघा, मी तुम्हाला तेच सांगलो. आम्हाला ते हे सांगितले, त्यासाठीच आहे. आम्हाला वरून जर सांगितले की बाबा त्यांच्या त्यांना सगळ्या गोष्टी सांगण्यात घ्या आणि आम्ही काहीतरी घेणार चुकी नाही. झाली असेल. पूर्ण आम्हाला काय नको झालं काय? महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे. आम्हाला बघा, आम्हाला सांगितलं वरच्या लेवलला. एक मिनिट कोण? ते तुमच्या साहेबांनी बोला, बीव्हीजीच्या माणसाला मी बोलत नाही. बीव्हीजीच्या माणसाची बोलणार म्हणून तुमच्याशी नाही. गाडी काय आहे आपल्याकडे? गव्हर्नमेंटचे आहेत पण ते आता बीव्हीजी काय बोलायचं? बीव्हीजींची जावा आहेत ना ते, त्याच्यामुळे. मग डीडी सरांना बोलतो, माने सरांना बोलूया ना. हे काय दाखवायला तयार नाही, हे आपल्याला सगळ्या गोष्टी मग आम्हाला काय माहिती कुठनं आली ती, कशी ऑडिट करायला लागली ती? हा तुम्ही गाड्या कोणाला विचारून घेऊन आलाय? बीव्हीजीला घेऊन विचाराला ना. हा मग कोणाला विचारला मी सांगायला? मग आम्हाला काय माहिती तुम्ही कुठनं आलाय नक्की आता? बीव्हीजीकडनं आलाय, बीव्हीजीशी बोला, आमच्याशी बोलू नका. त्यांनी काय म्हणाले, बीव्हीजी संघ आलाय, बीव्हीजी संघ बोलत नाही, आमच्याशी बोलला नाही. अरे गाड्या संपल्या काय? बीव्हीजी संपलाय, तुम्ही ती बीव्हीजी निघाली की? आम्हाला विचारू नका. अरे एडीएम सुद्धा जागेवर नाही, ती पण गेली सगळी. एडीएम नाही, डीएम नाही. गाडी करायला सांगितलं आणि बीव्हीजी पाठवली. हा काय विषय काय माहिती? एडीएम नाही जागेवर, डीएम नाही जागेवर, आणि हे ऑडिट कसं ऑडिटर सुद्धा निघाली पण विचारायला लागले. हे बघा, इथं एडीएम नाही कुठला, डीएम नाही कुठला, ऑडिटर सुद्धा निघून गेली. व्हिडिओ चालूच आहे मगाचपासून. लगेच न्यूज लावाय संध्याकाळी. इथं फक्त इलेक्ट्रिशियन हा हो, ही बघा ऑडिटर कोल्हापूरवरून आली ती आणि ऑडिट चालू आहे यांचं. यांच्या गाड्या झाल्या तर ही निघाली ती आता. बीव्हीजीनं पाठवलेली लोक आहेत. आता हे 5-6 गाड्यांचं काय झालं झाल्या. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.